ख्रिस्त सभा आज संत योहान बाप्तिस्ताच्या जन्मदिनाचा सोहळा साजरा करत आहे. सण आणि सोहळा ह्यांच्यामध्ये काय नक्की फरक आहे? तर सण म्हटल्यानंतर एक वाचन असतं, परमैशाला असतं आणि तो जर प्रेषिताचा सण असेल तर त्यामध्ये प्रेषितांची खास प्रार्थना असते. परंतु सोहळा म्हटल्यानंतर दोन वाचनं असतं. परमैशाला हे स्तुतिगीत असतं आणि प्रेषितांचा विश्वास अंगीकार किंवा नायसियन श्रद्धा प्रकटन त्या सोहळ्यामध्ये केलं जात असतं. एवढं महत्त्वाचं स्थान संत योहान बाप्तिस्ता ह्याच्या जन्मदिनाच्या दिवशी ख्रिस्त सभेने त्याला दिलेलं आहे. संत योहान बाप्तिस्ता ह्याचा जन्मदिन आणि त्याचबरोबर 29 ऑगस्ट ह्या दिवशी साजरा केला जाणारा त्याचा शिरच्छेद असे दोन प्रसंग ख्रिस्त सभा साजरा करत असते. ह्यावरून संत योहान बाप्तिस्ताचं ख्रिस्त सभेतील आणि तारणाच्या इतिहासातील स्थान दिसून येते. हा संत योहान बाप्तिस्ता जुन्या करारातील शेवटचा संदेष्टा आणि नव्या करारातील पहिला संदेष्टा आहे असं मानलं जातं. म्हणजे जुन्या आणि नव्या कराराला जोडणारा असा हा संदेष्टा आहे. त्याच्या जन्मदिन उत्सवानिमित्त 3 वाचनं जी आपल्यासमोर सादर करण्यात आलेली आहेत, त्या 3 वाचनांतून 3 महत्त्वाचे संदेश आपल्याला देण्यात आलेले आहेत. पहिला संदेश की प्रत्येक माणूस परमेश्वर जन्माला जो घालत असतो त्याद्वारे तो दाखवून देत असतो की प्रत्येक माणसासाठी त्याची काहीतरी विशिष्ट अशी योजना असते. रवींद्रनाथ टागोर ह्यांनी एक सुंदर वाक्य म्हटलेलं आहे. ते म्हणतात, एव्हरी चाइल्ड दॅट इज बॉर्न इन द वर्ल्ड ब्रिंग्स द मेसेज दॅट गॉड इज नॉट ए डिसअपॉइंटेड विथ ह्युमॅनिटी. ह्या जगात जन्माला येणारं प्रत्येक बाळ असा संदेश घेऊन येत असतं की परमेश्वर अजूनही मानवजातीच्या बाबतीत निराश झालेला नाही. आणि तेच नेमकं पहिल्या वाचनातून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. यशया संदेष्टा म्हणतो की मी माझ्या मातेच्या उदरात होतो तेव्हाच त्याने माझं नाव घेतलेलं आहे. मी गर्भावस्थेत असतानाच परमेश्वराने मला बोलावलेलं आहे. म्हणजे माणसाची निर्मिती परमेश्वराने केलेली आहे एका विशिष्ट अशा हेतूने. प्रतिसाद स्तोत्रामध्ये देखील नेमकं तेच म्हटलेलं आहे. स्तोत्र 139 मध्ये स्तोत्रकार सांगत आहे की तूच माझे अंतर्याम निर्माण केले, तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केलीस. म्हणजे माझी घडण होत असताना माझी आकृती तुला गुप्त नव्हती असंही स्तोत्रकार म्हणत आहे. परमेश्वराने माणसाला त्याच्या गर्भधारणेच्या पहिल्या क्षणापासूनच त्याचा जणू काही अभिषेक केलेला आहे. संत योहान बाप्तिस्ताच्या बाबतीत हे नेमकं लागू पडतं. त्याचे वडील जखऱ्या हे यहुदी समाजामध्ये नावाजलेले याजक होते आणि धूपवेदीजवळ धूप जाळत असताना त्या ठिकाणी परमेश्वराने त्यांना सांगितलं की त्यांना लवकरच एक बाळ होणार आहे, त्याचं नाव योहान ठेवायचं आहे. परमेश्वराने त्यांना योजना प्रकट केली आणि जेव्हा माऊली अलिशेबेला भेटायला गेली तेव्हा त्या अलिशेबेच्या उदरातील बाळकाने आनंदाने उडी मारली असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. अगदी मातेच्या उदरात असतानाच परमेश्वराने त्याचा अभिषेक केलेला होता. दुसऱ्या वाचनामध्ये दुसरी एक महत्त्वाची बाब आपल्यासमोर आणण्यात आलेली आहे आणि ती बाब आहे योहान बाप्तिस्ता ह्याची नम्रता. की प्रेषितांची कृत्य ह्या पुस्तकातील अध्याय 13 वचन 22 ते 26 मध्ये संत पॉलने दिलेलं एक छोटंसं प्रवचन आपल्यासमोर सादर करण्यात आलेलं आहे. आणि त्या प्रवचनामध्ये तो संत योहान बाप्तिस्ताचा उल्लेख करतो की योहानाने पुढे येऊन पश्चातापाच्या बाप्तिस्म्याची सर्व लोकांमध्ये घोषणा केली आणि त्याने सांगितलं की ज्याच्या पायातील वाहना सोडण्यास मी योग्य नाही
असा कोणीतरी माझ्या मागून येत आहे. म्हणजे संत पॉलपर्यंत संत योहान बाप्तिस्ताच्या नम्रतेविषयीची परंपरा चालत होती हे आपल्याला दिसून येत आहे. संत योहान बाप्तिस्ता म्हणायचा की माझा ऱ्हास व्हावा आणि त्याची वृद्धी व्हावी हे योग्य आहे. आणि अशा प्रकारे संत योहान बाप्तिस्ता यांनी नम्रता व्यक्त केलेली आहे. शुभवर्तमानामध्ये तिसरी महत्त्वाची गोष्ट आपल्या नजरेस आणून देण्यात आलेली आहे की बाळाची सुंता करण्याचा तो दिवस आणि त्या दिवशी त्या बाळाचं नाव योहान ठेवायचं हे आईने आणि वडिलांनी देखील लोकांसमोर स्पष्ट केलं. ह्यामध्ये नक्की काय दडलेलं आहे? एकीकडे रूढी परंपरा आणि दुसरीकडे परमेश्वराचं प्रकटीकरण. इथे आई वडील परमेश्वराच्या प्रकटीकरणावरती अधिक भर देत आहेत. बऱ्याच वेळेला आपल्याला आपल्या काही रूढी परंपरा प्रिय असतात, परंतु परमेश्वराचं प्रकटीकरण त्याहून श्रेष्ठ असतं हे माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे. काही रूढी परंपरा आपल्या श्रद्धेच्या विरुद्ध असतील, श्रद्धेला धक्का देणाऱ्या असतील, तर त्या रूढी परंपरा बंद करणं किंवा त्या रूढी परंपरा बाजूला सारणं ह्यासाठी आध्यात्मिक धैर्य आणि धाडस लागतं. ते धाडस देखील संत योहान बाप्तिस्ताच्या आईवडिलांनी दाखवलं. पुढे संत योहान बाप्तिस्ताने सुद्धा दाखवलं की ज्यावेळेला हेरोदाने आपला भाऊ फिलिप ह्याची बायको ठेवली त्यावेळेला त्याने खडसावलं आणि त्यासाठी रक्त देखील सांडलेलं आहे. योहान बाप्तिस्ता ह्याच्या जन्माबरोबर जखऱ्याची जीभ मोकळी झाली आणि तो देवाला धन्यवाद देऊ लागला असं सांगण्यात आलेलं आहे. त्याविषयी संत अगस्तीन सांगतात की जखऱ्याची जीभ मोकळी झाली कारण त्याच्या घरामध्ये अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी जन्माला आलेली होती. आपल्या अंतःकरणामध्ये जेव्हा परमेश्वराचा पवित्र आत्मा आपल्याला प्रेरणा देत असतो तेव्हा आपली जीभ देखील मोकळी होणं, त्यासाठी परमेश्वराचा गौरव करण्याची सुबुद्धी होणं गरजेचं आहे. योहान बाप्तिस्ताचा सण साजरा करत असताना आपल्या काही समाजामध्ये नव्या जावयांचा सन्मान केला जात असतो. म्हणून नवविवाहितांसाठी परमेश्वराकडे विशेष प्रार्थना करूया. विशेष करून ज्यांना बाळाची देणगी हवी आहे अशांसाठी आपण परमेश्वराकडे विशेष कृपा आणि शक्ती मागूया.